तर विद्यार्थ्यांनो, इकॉनॉमिक्स स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे, या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राइब करसाल विद्यार्थ्यांनो, तेव्हा काय होईल, आपल्या या चॅनलवर नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव करणे अत्यंत गरजेचे असते। 1 सेकंड पण लागणार नाही। आपल्याला काय करायचं आहे, या सुपर क्लासला तसेच एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे। लाईक केल्याने तुमच्यातर्फे मोटिवेशन थोडासा मला मिळेल। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनवण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, भारतामध्ये 21 तोफांची जी सलामी असते दिलेल्या पर्यायापैकी कोणाला दिली जात असते? कोणती? तर 21 तोफांची सलामी पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे। राष्ट्रपती यांना भारतामध्ये 21 तोफांची सलामी दिली जात असते। कोणत्या दिवशी? प्रजासत्ताक दिनी दिली जात असते। तर प्रश्न दुसरा कव्हर करूया। महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? खचदरीतून वाहणारी नदी विचारलेली आहे। तर ऑप्शनमध्ये काय आहे? घटप्रभा, तापी, कृष्णा किंवा गोदावरी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य आहे। तापी ही जी नदी आहे खचदरीतून वाहणारी एक महाराष्ट्रातील दिलेल्या पर्यायापैकी नदी असलेली दिसून येते। प्रश्न तिसरा की खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही? गोदावरी नदीच्या भागामध्ये खोऱ्याच्या भागामध्ये येत नसणारी नदी विचारलेली आहे। भातसा, प्रवरा, तेरणा किंवा मांजरा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। भातसा ही जी नदी आहे कोणत्या? गोदावरी खोऱ्याच्या भागात न येणारी एक नदी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न चौथा की भारतीय रेल्वे परिवहन दिन कधी साजरा केला जात असतो? भारतीय रेल्वे परिवहन दिन विचारलेला आहे। 16 एप्रिल, 10 एप्रिल, 23 एप्रिल किंवा 1 एप्रिल? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे। 16 एप्रिल या दिवशी जे आहे भारतीय रेल्वे परिवहन दिन जो आहे तो साजरा केला जात असतो। कव्हर करूया 5व्या क्रमांकाचा प्रश्न। छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर विचारलेले आहे। छोटा नागपूर पठारावरील उंच शिखर? पारसनाथ, धूपगड, पंचमढी, महाबळेश्वर? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पारसनाथ हे जे शिखर आहे सर्वात उंच असलेले कुठले? तर छोटा नागपूर पठारातील आपल्याला असलेले दिसून येते। तर पाहूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? उत्तर सीमेवर विचारलेलं आहे। भारताच्या कोणता पर्वत? मैकल पर्वत, निलगिरी पर्वत, हिमालय पर्वत किंवा या ठिकाणी अरावली पर्वत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। हिमालयन पर्वत जो आहे भारताच्या कोणत्या? तर उत्तर सीमेवर वसलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। प्रश्न 7वा, चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे? चांगदेव या ठिकाणी विचारलेला आहे। तर तापी, पूर्णा, वरील दोन्ही किंवा कृष्णा? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहेत। पूर्णा तसेच तापी या 2 नद्यांचा संगम जो आहे चांगदेव या ठिकाणी झालेला दिसून येतो। प्रश्न 8वा, कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते किंवा जखम बरे करते विचारलेलं आहे। कोणते विटॅमिन आहे ते? विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी किंवा विटॅमिन डी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। विटॅमिन सी हे जे विटॅमिन असते जखम बरे करण्यास मदत करणारे एक विटॅमिन असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 9वा, दख्खनचे पठार खालीलपैकी कशापासून तयार झालेले आहे? दख्खनचे पठार कशापासून? लावारस, शिलारस, ज्वालामुखी किंवा विस्फोट? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। लावारसापासून जे आहे दख्खनचे पठार हे तयार झालेले आपल्या सर्वांना माहीत असावे की झालेले आहे असे। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 10वा, महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? 2 राज्य आहे आपले, महाराष्ट्र तसेच कर्नाटक, या राज्यातील पश्चिम घाटांना डेक्कन पठार, सह्याद्री पठार, निलगिरी पर्वत किंवा यापैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सह्याद्री असे जे आहे महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील पश्चिम घाटांना संबोधले जात असते। पाहूया कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 11वा, कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या असतात शरीरामध्ये? रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी तांबड्या, लाल, निळ्या किंवा पांढऱ्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। पांढऱ्या पेशी ज्या आहे शरीरामध्ये या ठिकाणी रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी आपल्याला असलेल्या दिसून येतात।
12वा प्रश्न, लॅक्टिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? लॅक्टिक आम्ल किंवा ॲसिड. तर ऑप्शनमध्ये आहेत दही, दूध, वरील दोन्ही किंवा लिंबू. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी दूध तसेच दही या दोन्हीमध्ये लॅक्टिक ॲसिड समाविष्ट असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहाव्यास दिसते किंवा मिळते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा, टमाट्यांच्या बियामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? टमाट्यांचे जे बी असते त्यामध्ये कोणते ॲसिड असते ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये या ठिकाणी सायट्रिक, लॅक्टिक, स्टिअरिक किंवा ऑक्झॅलिक. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे टमाट्यांमध्ये जे बिया छोट्या छोट्या असतात त्या बियांमध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 14वा, की लाल रंगाची जी नंबर प्लेट असते ती कोणाच्या गाडीला असते? मागच्या सुपर क्लासमध्येच कव्हर केलेला क्वेश्चन्स आहे, डबल रिपीट झालेला आहे. लाल रंगाची नंबर प्लेट पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश किंवा राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. राष्ट्रपती यांच्या गाडीची नंबर प्लेट जी असते ती लाल रंगांनी दिलेली असते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, NH3 राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH3 हा आहे रायगड, धुळे, बीड किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे. धुळे हे जे शहर आहे NH3 या राष्ट्रीय महामार्गावर स्थित असलेल्या आपल्या सर्वांना वसलेले दिसून येते. या ठिकाणी 16वा प्रश्न, दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? दुष्काळ आयोगाची स्थापना विचारलेली दिसून येते. लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा जॉन लॉरेन्स. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. जॉन लॉरेन्स यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो दुष्काळ आयोगाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? हृदय दिवस विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा होतो? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे? 30 सप्टेंबर, 29 सप्टेंबर, 28 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 29 सप्टेंबर या दिवशी जे आहे राष्ट्रीय हृदय दिवस हा साजरा केला जात असतो किंवा करताना दिसून येतो. प्रश्न 18वा, की पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी खालीलपैकी कोणती आहे? पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी भोगावती, कासारी, भीमा किंवा सरस्वती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. भीमा ही जी नदी आहे कोणत्या? तर पंचगंगा नदीचा भाग नसलेली एक नदी असलेल्या आपल्याला सर्वांना दिसून येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा, सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? जे सफरचंद आहे त्यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक, फॉर्मिक, मेलिक किंवा या ठिकाणी सायट्रिक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मेलिक आम्लाचा समावेश सफरचंदामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. पाहूया 20वा प्रश्न, की निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे ते विचारलेलं आहे. निरोगी व्यक्ती राहण्यास किती ग्लास पाणी दररोज पिले पाहिजे? 10, 8, 9 किंवा 5. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कमीत कमी 5 ग्लास पाणी जे आहे निरोगी राहण्यासाठी दररोज प्यायला हवे असते किंवा पाहिजे असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 21वा, की आपल्याला भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी किती कॅरेटचा उपयोग केला जात असतो? दागिने बनवण्यासाठी किती कॅरेटचा उपयोग केला जात असतो विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती? 26 कॅरेट. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. 22 कॅरेटचा उपयोग जो आहे भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी केला जात असतो. 22 पेक्षा शुद्ध कोणते? तर 24 कॅरेट असते विद्यार्थ्यांनो. तर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा, राष्ट्रीय शेतकरी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर काय काय दिलेले आहे की 24 डिसेंबर, 23 डिसेंबर, 22 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 23 डिसेंबर या रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस हा साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 23वा, की 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची स्वाक्षरी असते? 100 रुपयाच्या नोटेवर विचारलेली आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा RBI गव्हर्नर. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. RBI गव्हर्नर यांची स्वाक्षरी 100 रुपयाच्या नोटेवर असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर कव्हर करूया प्रश्न 24वा. 24वा असा आहे की राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणत्या सभागृहाला जबाबदार असते? या ठिकाणी केंद्राची नाही तर राज्य विधिमंडळ विचारलेली आहे संयुक्तरित्या.
विधानसभा, लोकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी किती एक योग्य आहे. विधानसभा जे आहे राज्य विधिमंडळात संयुक्तरित्या जबाबदार असताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 25वा, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह विचारलेले आहे की कोणते आहे. राज्याचे नाही, संसदेचे विचारलेले आहे की कनिष्ठ सभागृह. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. लोकसभा हे जे आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा वरिष्ठ आहे हे आपल्याला माहीत असावे. तर आणि संसदेचे लोकप्रिय सभागृह लोकसभा असते विद्यार्थ्यांना सर्वांना माहीतच असेल, किंवा कारण ते जनतेचे प्रतिनिधित्व करत असते त्या कारणास्तव. प्रश्न 26वा असा आहे, महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र कोणते होते. सतत कौतुक करणारे कोणाचे, तर महात्मा फुले यांचे. तर सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश किंवा सुबोध पत्रिका. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी सुबोध पत्रिका, तसेच ज्ञानप्रकाश, तसेच सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्रे महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे हे सर्व वृत्तपत्रे असताना आपल्या सर्वांना दिसून येतात. तर 27वा प्रश्न, हिरव्या रंगाचे सर्व फळे खालीलपैकी कशासाठी अत्यंत उपयुक्त असतात किंवा गुणकारी असतात. हिरव्या रंगाची फळे, हाडे, दात, वरीलपैकी दोन्ही किंवा त्वचा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दात तसेच हाडे या दोघांसाठी ही हिरव्या रंगाची जी सर्व फळे असतात ती अत्यंत उपयुक्त असताना दिसून येते. प्रश्न 28वा की इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान बनलेल्या होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. महिला व्यक्ती इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा दुसऱ्या. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या महिला म्हणजे पंतप्रधान आपल्या देशाच्या म्हणजेच कोण, तर इंदिरा गांधी यांनी ठरलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. आणि पहिल्या आपण म्हणू शकतो की आपल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो. आयुष्यमान भारत दिवस 29 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल किंवा 30 एप्रिल. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 30 एप्रिल या दिवशी जे आहे कोणता आयुष्यमान भारत दिवस हा भारतामध्ये साजरा केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे, कोणत्या देशाच्या एकाही शहराला पिनकोड नाही ते विचारलेलं आहे. पिनकोड नसलेले आपल्याला विचारलेले आहे की कोणते शहर आहे किंवा देश आहे. स्वित्झर्लंड, दुबई, जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दुबईच्या एकाही शहराला पिनकोड नसतो किंवा नाही. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, काय करायची वेळ आलेली आहे, तर सुपर क्लासला एक लाईक एकच सेकंद आपल्याला लागेल. मनापासून रिक्वेस्ट आहे, लाईक लगेच करून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण सबस्क्राईब करसाल तेव्हा काय एकदम फ्री असते, करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर त्वरित मिळून जाईल. त्या कारणास्तव करणे गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.